राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत धुसफूस समोर आली आहे। निमित्त ठरलंय ते राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याचं। प्रदेशाध्यक्षपदी संघटनात्मक काम करणारा आणि कार्यकर्त्यांमध्ये सातत्यानं फिरणारा चेहरा असावा असा सल्ला किशोरांनी दिल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं। तटकरेंनी मात्र प्रशांत किशोर सल्लागार असल्याची माहितीच आपल्याला नसल्याचं म्हटलं। इतकंच नाही तर सल्ल्यानं किंवा थीमनं यश मिळत नाही असं म्हणत त्यांनी नाव न घेता पार्थ पवारांवर निशाणा साधल्याची चर्चा आहे। तटकरेंच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीतूनच प्रतिक्रिया उमटल्यात। त्यामुळे तटकरेंच्या समर्थनात आणि विरोधात पक्षात दोन गट पडल्याचं चित्र आहे। पाहूयात। प्रशांत किशोरांचा सल्ला, राष्ट्रवादीत कल्ला। सल्ल्यानं किंवा थीमनं यश मिळत नाही। तटकरेंचा किशोरांवर हल्ला, पार्थ पवारांना टोला। तटकरेंवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट। प्रदेशाध्यक्षपदी संघटनात्मक कामात सक्रिय आणि कार्यकर्त्यांमध्ये सातत्यानं फिरणारी व्यक्ती असावी असा सल्ला राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवारांना दिल्याचं सांगितलं जात आहे। सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेण्याचा सल्लाही प्रशांत किशोर यांनी दिल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता सुनील तटकरेंविरोधात सूर उमटू लागलाय। पण प्रशांत किशोर सल्लागारपदी आहेत हेच माहिती नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली होती। तसंच सल्ल्यानं किंवा थीमनं यश मिळत नाही, आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो असं म्हणत तटकरेंनी नाव न घेता पार्थ पवारांना लक्ष केल्याचं पाहायला मिळालं। त्यांची निवड झाल्याचं मला माहीत नाही, त्यांची भेट झाल्याचं मी वाचलं। मला मगाशी माझी काही वेगवेगळ्या कारणांच्यासाठी उपमुख्यमंत्री आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा वहिनींची सुद्धा त्या ठिकाणी भेट होती। त्यांची ती औपचारिक भेट होती असं त्यांनी मला सांगितलं। आता ते रणनीतिकार जे आहेत त्यांचं एक वेगळं त्याने एक वैशिष्ट्य जपलेलं आहे। पण मला ज्ञात नाही की ते आज आमच्या पक्षासाठी काय काम करतात की काय। स्वाभाविकपणाने वहिनींची अध्यक्ष म्हणून त्यांची भेट जरूर त्या ठिकाणी झाली। एक दीड महिन्यापूर्वी आमची एकत्रितपणाने त्याला भेट झालेली होती, पण दॅट वॉज अ कर्टसी कॉल। त्यावेळेला दादांच्या समेत पूर्ण महाराष्ट्र आम्ही फिरलो। म्हणजे डिझाईन बॉक्सने काय केलेले थीम असेल ती असेल, पण फिरलो नसतो तर नुसत्या थीमवरती यश नाही मिळत किंवा सल्ल्यावरती यश मिळत नाही। त्याच्यासाठी जनमानसापर्यंत पोहोचवण्याची क्षमता असावी लागते। तिथपर्यंत तुम्हाला कष्ट घेण्याची तयारी दाखवावी लागत असते। त्या राहिलेल्या दीड महिन्यात दादांच्या समवेत दादांनीच एकेका दिवसात आम्ही 3-3 मतदारसंघ पुरे करत होतो। तटकरेंच्या या विधानानंतर राष्ट्रवादीतूनच नाराजीचा सूर उमटला। प्रशांत किशोरांबाबत माहिती नाही म्हणणं न पटण्यासारखं असल्याचं वक्तव्य अमोल मिटकरींनी केलंय। सुनील तटकरेंचं नाव न घेता मिटकरींनी हे विधान केलं, तर पार्थ पवारांना सल्ला देण्याऐवजी टोले कशासाठी असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय। तसंच प्रदेशाध्यक्ष तटकरे कार्यकर्त्यांमध्ये भेदभाव करत असल्याचा आरोपही केलाय। पारदादाला सल्ला दिल्यापेक्षा की पारदादाला काही लोक सल्ला द्यायला लागले जनतेतून निवडून या वगैरे किंवा आम्ही जनतेत गेलं पाहिजे। ज्यांच्या वडिलांनी अख्ख्या जनतेत राहून हा पक्ष उभारलाय त्यांच्या मुलाला काही सल्ला देण्याची आवश्यकता नाही कोणाला। तटकरे साहेबांना म्हणायचं आहे की माननीय पारदादा अजितदादांनंतर युवा नेतृत्व म्हणून आलेले आहेत, ते तुमच्या मुलासारखे आहेत। त्यांना तुम्ही खंबीर साथ देण्याऐवजी जर असे टोले देत असाल तर किती चुकीचं आहे। तुम्ही अनिकेत तटकरेला दिले का हो कधी टोले? त्यांनाही तुम्ही आमदार केलं, जे ते आमदार नव्हते तर त्या पक्षाकडनंच माननीय सुनेत्रा वहिनींनी तर आदिती तटकरेला मुलगी म्हणतात, अनिकेत तटकरेला मुलगा म्हणतात, त्यांनी स्वतःहून सांगितलं। मग पार्थ पवारांना टोला देण्याचा संबंध येतो कुठे? तुम्ही पार्थ पवार यांना एक खंबीर वरिष्ठ पदाधिकारी म्हणून पाठीशी उभं राहणं गरजेचं होतं। तटकरेंनी केलेलं वक्तव्य आणि त्यावर राष्ट्रवादीतून उमटणाऱ्या प्रतिक्रियांमुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। एकीकडे पक्षाचे काही नेते प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानंतर तटकरेंना पदावरून काढण्याची मागणी करत असताना दुसरा गट मात्र तटकरेंच्या पाठीशी उभा राहिलाय। प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे सर्वांना बरोबर घेऊन काम करतात। सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगलं काम ते करत असल्याचं मत कृषी मंत्री दत्ता भरणे आणि मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांनी व्यक्त केलं। काही नाहीये, असा कुठल्याही प्रकारचा सल्ला दिलेला नाही। ते आपले भेटायला आले होते, त्यांचे आणि
पूर्वी दादांचे पण संबंध चांगले होते, त्यांचे आणि पारदादाचे संबंध चांगले आहेत, त्यामुळे त्यांना ते भेटायला आले होते आणि त्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकार सल्ला दिला नाही. हा विनाकारण कुणीतरी एक गैरसमजूतून कुणीतरी एक बातमी पसरवतोय, त्या बाबतीत त्यांना कुठल्या अशा प्रकार सल्ला दिलेला नाही. सुनील तटकरे साहेब हे राज्याचे अध्यक्ष आहेत, ते सर्वांना बरोबर घेऊन काम करतात. सुनेत्रा वहिनी पवारांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगलं काम तटकरे साहेब करतात, त्यामुळे असं वावड्या उठवणं हे चुकीचं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षानं दैदिप्यमान यश संपादित केलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या नेतृत्वाच्या संदर्भानं विश्वास जो आहे तो अजितदादाने होता, म्हणून त्यांना अध्यक्ष त्या ठिकाणी त्यांनी जबाबदारी दिली आणि त्यांनी ती सक्षमपणे सांभाळली. आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षाच्या संदर्भामध्ये नेतृत्व सगळ्यांनी मिळून सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून जबाबदारी त्या ठिकाणी घ्यायला सांगितलं. त्यांनी दादांच्या माघारी पक्षाच्या दृष्टीनं ती गरज वाटली आणि सगळ्या बाजूनं कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या करता त्यांनी ती भूमिका स्वीकारली. सगळ्यांनी शांततेने घेतलं पाहिजे. अजितदादा गेलेले आहेत आणि त्यांच्या पक्षामध्ये आपल्याला हा पक्ष सांभाळायचा आहे. सांभाळत असताना सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळीत अधिक ताकद आपण कशी मिळू हे आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळे थोडंसं जे आहे सावकाशीनं सगळ्यांनी घ्यावं असं मला वाटतं. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवारांनी राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केल्याचं स्पष्ट झालंय. याच भेटीत राष्ट्रवादीच्या राज्य नेतृत्वात बदल करण्याचा प्रशांत किशोर यांनी सल्ला दिला असेल तर सुनेत्रा पवार हा सल्ला मानणार की नाही हे सध्या तरी अस्पष्ट आहे. पण नुसत्या चर्चांमुळेच राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत हे मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.